काय होतंय आखरी जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना. प्लॅस्टिक मध्ये, काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठे. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. आता ते अनेक संशय आहेत. कसं आहे, माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहत. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला, त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते काय सापासारखे लोक आहे. हे विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजप सोबत दुश्मनी भी नाही दोस्ती भी नाही, हम तो दुश्मनी कर चुके आहे. त्याच्यानं ते कधी नाग पाठवू शकतं आमच्याकडे. 30 जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार. बरं, तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही. हे आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र रेल रुखा दे. इथलं काय कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200 कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे काय होतंय का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर, कंत्राट पद्धती म्हणजे 2 महिने चालणारा, 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना पीएफ वगैरे ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाचा भूमिका घेऊ. आता कसं आहे, तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल, त्यांना ठेका जर एकत्रित काढला. आता पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते, उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करत. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा. हे सगळी गेम बाजी. ना खाने दूंगा ना खाऊंगा. सबसे ज्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो बीजेपी आहे. सबसे ज्यादा, सगळ्यात जास्त खाणारे. हे वरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यायला. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिल काढा. तुम्ही सांगा एमआरजीचे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले एमआरजीएस वाल्याचे. संजय गांधीचे लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला सालेवर तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावर रे. मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपडी. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात, आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि कधी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतंय. का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहिती आहे, हमी भावात खरेदी झाल्या नाही, झाल्या त्या फार लेट झाल्या. आणि त्याच्यामुळे दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण या वर्षी पाहिला. आणि दुष्काळाचेच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय. त्यासाठी लढावं लागेल. आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ, आम्हाला करावं लागते. मत मारा नका मारू, आम्ही शेतकरी म्हणून. नाही, आज आता आम्ही निवेदन दिलेलं याच्यावर इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं. पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे, हे तर अधोरेखित आहे. तुम्हाला माहित आहे, जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70 हजार राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं, पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसते. त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं गुलामीसारखं. ते पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या, त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु शोषण करून त्यांना कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे, एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर पारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत. त्यांचा विषय आहे ना, विलिनीकरण करायचं नाही करायचं, कशासाठी करणार आहे, ते 2 पक्षाचा विषय आहे. आपण काय बोलणार आहे. आमचा तर पक्ष इतका लहान आहे, आम्ही काय बोलणार त्याच्यात. आम्ही कार्यानं मोठे आहोत पण राजकीय दृष्ट्या आम्ही फार लहान आहोत. मला एक सांगा, साधी एसटी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही. आता जागा दिसलीच नाही, म्हणजे साधी गोष्ट आहे.
आहे का फ्लाईट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही तेपर्यंत उतरायचं नाही, हे सगळ्या गाईडलाईन्स आहे. आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरलं जात नसल तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं ते लगेच. 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली, त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली, जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं, गेलं होतं ना बाकीचे लोक. काही संभ्रम नाही आहे. मी सांग, तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा, मतदार काय भूमिकेत असतं. तुम्ही सांगा, जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल किंवा ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर बीजेपीले आणि युतीतल्या पक्षाला वोट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारावर? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे तर जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा या 3 गोष्टीने या लोकशाहीला खाल्लेला आहे. जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी